तर विकृत भोंदूंचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य केलं। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांनी हे आवाहन केलेलं आहे। या पीडित महिला पुढे येत आहेत, प्रचंड धैर्य दाखवत अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत। पण त्यांचे चेहरे असलेले व्हिडिओ व्हायरल करणं म्हणजे त्यांच्यावर दुसऱ्यांदा अन्याय करणं नाही का होणार? आज मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करते, असे व्हिडिओ पाहूही नका आणि शेअरही करू नका, आणि जे कोणी करत असतील त्यांना थांबवा। याने या पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबांचं आयुष्य पणाला लागतंय। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका। तर वसईतील ऋषिकेश वैद्य नावाचा भोंदूबाबा 2018 पासून लोकांना फसवतोय, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भूपियाहा पाटील यांनी दिली आहे। आमची वसई या संस्थेच्या नावाखाली वसईतील तरुण तरुणी यांना धार्मिकतेच्या नावाखाली हा भोंदूबाबा आपल्या जाळ्यात ओढून अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला। हा भोंदूबाबा होता हे तेव्हाच आम्ही ओळखलं 2018ला। तेव्हाच आम्ही ही फेसबुकवरती पोस्ट पण टाकली 2018ला की हा भोंदूबाबा आहे, याच्यापासून सावधान सगळ्यांनी सतर्क राहा। आणि ऋषिकेश वैद्य ज्याच्यावर बलात्काराचा आरोप काल झालेला आहे, तेव्हाही एक महिला व दोन पुरुष आमच्याकडे आलेले पीडित होते। त्यांनी असं त्रास दिलेला आहे आणि आमच्यावरती बलात्कार आणि आमच्यावरती असे आरोप केलेले आहे। असे आरोप यांच्यावरती तेव्हा होत होते, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं। आमची वसई हे न्यूज चॅनल हे चालवत होते आणि त्याच्यातून अलग अलग मुलींशी हे संपर्क करत होते आणि त्या मुलींच्या संपर्कात येऊन त्या मुलींना जे म्हणतात ते हे करून त्या मुलींबरोबर ते संपर्क करून त्यांना फसवण्याचं काम। तर सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केली आहे। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर करण्यात आलं आहे। डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून 0 करण्यात आलं आहे। तर यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले। एकीकडे युद्ध सुरू असताना पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी भीती विरोधक घालत होते, मात्र पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला आहे। जनतेच्या हिताचा आणि महागाईवर काबूत ठेवणारा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकार आणि मोदींचे मनापासून आभार, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। तर लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 3 महिन्यामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील, असं फडणवीसांनी म्हटलं। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांचा आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल, असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं देखील फडणवीसांनी म्हटलं। तर धारावीकरांना हक्काचं घर दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाडांवर टीका पाहायला मिळते। ये पब्लिक है, सब जानती है, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं। तर लॉकडाऊन बाबत अफवा पसरवू नका, असं ऋतू तावडेंनी म्हटलेलं आहे। घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही तुटवडा नाही, असं देखील ऋतू तावडेंनी म्हटलंय। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये, असं देखील ऋतू तावडेंनी सांगितलं। लॉकडाऊन हा विषय वेगळ्या तऱ्हेने हा लोकांनी उचललेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमधून आपण तसे आपले सगळे क्रूड ऑइलचे जे जहाज आहेत ते यायला तशी सुरुवात झालेली आहे। आपण फर्स्ट प्रायोरिटी जी दिली आहे ती रेसिडेन्शियल सिलेंडरला दिलेली आहे आणि कमर्शियलला आपण का घरातले सिलेंडर थांबता कामा नये। आपण मुंबईमध्ये 25 दिवसाचा अवधी दिला आहे, ग्रामीण विभागामध्ये आपण 45 दिवसाचा अवधी दिलेला आहे। त्यामुळे नीट बघा तुम्ही, आपण फर्स्ट प्रायोरिटी ही रेसिडेन्शियल लोकांना दिल्यामुळे तसा कुठे आवाज रहिवाशांच्याकडून येत नाही। कमर्शियलला थोडा त्रास सोसावा लागतो ह्याची आम्हाला कल्पना आहे, पण त्याच्याविषयी पूर्ण बैठक आणि विचारविनिमय पॉझिटिव्हली